दोन राज्यांमध्ये असा हा ऐतिहासिक निकाल। तर पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये टीएमसी आता 100 जागांहून खाली आलेली आहे, तर भाजप 187 जागांवर आहे। म्हणजे दुप्पट जागा या ठिकाणी भाजपला मिळालेल्या आहेत। तर टीएमसी आता 100 वर तर भाजप 185 वर। टीएमसी 100 च्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी देखील झगडताना या ठिकाणी पाहायला मिळते। हा ममता बनर्जी यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे। आतापर्यंत बंगाली अस्मिता यावर त्यांनी निवडणूक लढवली आणि बंगाली लोकांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली होती। एक प्रसिद्ध डायलॉग जो आज तंतोतंत लागू होतोय पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी। सध्या मी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कलकत्त्यातील प्रदेश कार्यालयाबाहेर आहे। आज निकालांचा दिवस आहे। पश्चिम बंगालमधले निकाल झपाट्यानं एक एक आकडेवारीनुसार बाहेर येत आहेत। दुपारचे 12 वाजलेले आहेत। तृणमूल काँग्रेस पक्ष कार्यालयात मात्र कुठेही आपल्याला नेते कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळत नाही। एकीकडे भाजपचं कमळ पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये फुलत असताना दुसरीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये मात्र सन्नाटा शांतता आपल्याला पाहायला मिळते आहे। खरं हे कार्यालय आज गजबजायला हवं होतं। आज निकालांच्या दिवशी येथे नेते असायला हवे होते, कार्यकर्ते असायला हवे होते, पण आज इथे नेतेही दिसत नाहीत आणि कार्यकर्तेही दिसत नाहीत। पण इथे दिसतो आहे ती भयान शांतता, भयान सन्नाटा आणि काही मोजके लोक किंवा मोजके कार्यकर्ते किंवा कर्मचारी ज्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर आणि तणाव असलेले भाव। कोणीही इथे माहिती द्यायला उपलब्ध नाही आणि कोणीही इथे संवाद साधू इच्छित नाही। आम्ही तरीही संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हे सगळे नेते कार्यकर्ते गेले कुठे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। जी यहाँ कोई नेता कार्यकर्ता सुबह से आया है, कोई बात करने के लिए मीडिया पर्सन से? हाँ, बघा इथे आतमध्येही येऊ दिलं जात नाही। इतका तणाव, इतकी शांतता आज प्रदेश कार्यालयाबाहेर बघायला मिळते। खरं तर भाजप कार्यालयाबाहेरचं चित्र वेगळं आहे। भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जोश उत्साह अगदी ओसंडून वाहतो आहे, पण पश्चिम बंगालच्या कोलकात्यातल्या तृणमूल काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर मात्र आज वेगळं आणि विदारक चित्र आहे। आता खरे तर निकाल येत आहेत। भाजप विजयाच्या दिशेनं पूर्ण बहुमताच्या दिशेनं वाटचाल करते आहे, पण टीएमसी कडून कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नेता किंवा कार्यकर्ता इथे आपल्याला पाहायला मिळत नाही। तरी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोई नेता यहाँ मिल सकता है प्रतिक्रिया के लिए? जी, कोई नेता यहाँ आया है प्रतिक्रिया देने के लिए? बघू शकतो हाताच्या इशाऱ्यानेच सांगितलं जातं आहे। कोणालाही काही प्रतिक्रिया किंवा संवाद साधण्यात इथे उत्साह उत्सुकता नाही। सगळेजण कार्यालयाच्या बाहेर मीडियाला किंवा अन्य कोणी येईल त्यांना जायला सांगतायत। इथे खरं तर मोठी एक प्रतिकृती किंवा एक मोठं पोस्टर ममता बॅनर्जी यांचं पाहायला मिळते। अगदी करारी बाणात असलेल्या या ममता बॅनर्जी ज्यांनी पश्चिम बंगालचं 15 वर्ष राज्याचं नेतृत्व केलं, मुख्यमंत्री राहिल्या, पण आज पक्ष पराभवाच्या गर्तेत आहे। पराभव स्पष्ट समोर दिसतो आहे आणि सत्ताही जाण्याची चिंता तृणमूल काँग्रेसच्या नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते। तोच एक माहोल सध्या आपल्याला पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यातल्या या तृणमूल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पाहायला मिळतो आहे आणि त्याचं एक आपल्याला असं म्हणता येईल की एक बोलकं चित्र किंवा एक जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं, जे मी या वॉकथ्रूच्या सुरुवातीला म्हटलं होतं की इतना आखिर सन्नाटा क्यों है मेरे भाई, हे अत्यंत मार्मिक असं आपल्याला विश्लेषण म्हणता येईल। व्हिडिओ सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, कोलकाता, पश्चिम बंगाल।